राज कस्तुरे सरांचा आवाज. या ठिकाणी अजय एडगे आणि जहीर मालदार. हर्षद एक मिनिट थांबवतोय. जहीर ला पण देऊया. नक्कीच मॅन ऑफ द मॅच यादी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच होता. जहीरने याही मॅच मध्ये खूप चांगली सुरुवात करून दिली होती. जहीर सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक पासून वंचित राहिला आणि तिथून प्रेशर वाढत गेलं आणि सामना नक्कीच गमवावा लागलेला आहे. चला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच जहीरला. जहीर मालदार यादीच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत. चला अजय एडगे विनंती आहे आपण या व्यासपीठावरती. कृष्णा पाटील आपणास देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती. आपला देखील या ठिकाणी कॅश प्राइज देऊन या ठिकाणी सन्मान केला जातो. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. सामना रंगला गेला आहे. सेमीफायनल क्रमांक 2 चा एका दिशेने तन्मय 11 तर दुसऱ्या दिशेने द ग्रेट मराठा. या दोन संघामध्ये महत्वाचा सामना आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती कमबॅक, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जालिंदर जे आपल्याला पाहायला भेटतात. उत्तमजी लोहार साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच आणि कॅश प्राइज देखील आहे. तानाजी लांबोरे साहेबांकडून कॅश प्राइज आहे 600 रुपयांचं. जहीर मालदार यांच्यासाठी ज्याने 3 षटकार लगावले होते 600 कॅश प्राइज आहे. त्यानंतर कॅश प्राइज आहे ते आपण देऊया 600 रुपयांचं. 600 तानाजी लांबोरे यांच्याकडून हे पारितोषिक होतं. याआधी 3 षटकार लगावले होते. हा बॉल वाईट असणार आहे. वाईट बॉल आहे. ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी या टीम कडून देखील 500 रुपये आहेत ज्यांनी क्वार्टर फायनल मध्ये चांगली बॅटिंग केली होती. आणि कृष्णा पाटील साठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे तानाजी सर लांबोरे यांच्याकडून ज्याने 1 षटकार लगावला होता. सिद्धेश सर. चला ओ टू कॉम्बॉक्स ऐकूया आपण हर्षद पवार यांचा आवाज. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. धन्यवाद सर. धावपलकावरची धावा आपण पाहतोय 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 1 शॉट. ओके चला लाईव्ह निर्णय दिसत नाही सर. जो ऑन फील्ड निर्णय आहे तो निर्णय द्या. येस 1 शॉट असणार आहे. धावपलकावरची धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. धावपलकावरची धावा 6 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला फटका बसलाय. वा जबरदस्त वड मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. जम्प केली आणि नक्कीच त्याने 5 धावा वाचवल्यात. सिंगल धाव येईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावपलकावरची धावा 7 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज जालिंदर तर फलंदाज आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रशांत सोने आणि गणेश काटकरची जोडी मैदानामध्ये आहे. तर स्ट्रायकिंग एंडला गणेश काटकर जे आता पाहायला भेटणार आहे. जबरदस्त कमालीचे क्षेत्ररक्षण मैदानामध्ये झालंय. 100% योगदान दिलंय आपल्या या संघासाठी क्षेत्ररक्षकाने. धावपलकावरची धावा 7 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये फक्त दिशा दिलीये आणि बॉलला सरळ पाठवलंय. सीमा रेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. या 6च्या मदतीने आपण पाहतो धावपलकावरची धावा 13 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात.
3 षटकांचा हा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. धावफलकावरती 13 धावा नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा आडवा बॅटनं जागा बनवत हात फटका खेळून काढलाय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी थोडासा फंबल आणि अंतिम क्षणी चुकी आणि चुकीला नाही माफी. बॉल जाणार आहे सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौका. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा 17 धावा. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण संघ वेळ वाचवायचा आहे. चला स्पीडअप करायचा आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरची धावा 17 धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर कोटकर. थोडासा दुखापती आहे, हाताला दुखापत आहे, परंतु संघासाठी आपण पाहतोय 100% योगदान त्याच्या माध्यमातून आहे. पहिलाच बॉल वेगवान बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये आली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय तिसऱ्या काय सर यस व्हाईट बॉल साठी तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी मदत घेतली जाणार आहे. फेल डिलिव्हरी असणार आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. हा बॉल खऱ्या अर्थानं डॉट आला. षटक क्रमांक दुसरं षटक चालू आहे. सागर कोटकर खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न. धावबाची संधी चुकी आणि चुकी आणि मैदानामध्ये क्रिकेट मधील आत्महत्या व्हायला भेटणार आहे. इथं फलंदाज धावबाद होणार आहे. प्रशांत सोने मैदानामध्ये धावबाद झालेत. कुठलीही धाव नसणार आहे. एक शॉट देखील होता आणि धावबाद देखील झालेच. म्हणजे दुष्काळात 13वा महिना असं बोलावं लागेल आता मैदानामध्ये. धावफलकावरची धावा ज्या स्थिर आहेत आपण पाहतोय 17 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं षटक चालू आहे. तर न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. प्रवीण कांबळे अगदी नेहमीच गोरेगावच्या मैदानावरती सदैव सर्वात असणारा हा खेळाडू अर्थात प्रवीण कांबळे जो आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटर प्रवीण कांबळे मैदानामध्ये दाखल आहे. गोलंदाज सागर कोटकर जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये 2 चेंडू फेकले. दोन्ही चेंडू आपण पाहतोय निर्धाव त्याच्या माध्यमातून आलेच. जबरदस्त गोलंदाजी आहे. हो मैदानामध्ये गती परिवर्तन. बॉल फटका बसलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. सिंगल घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण पाहतोय तो प्रयत्न देखील त्या ठिकाणी यशस्वी झालाय. 2 धावा येतील आणि या 2च्या मदतीने धावफलकावरती धावा 19 धावा ज्या आता नोंदवल्या गेल्यात. चेंडू क्रमांक तिसऱ्यावरती आपण पाहतोय 2 धावा आल्यात. गोलंदाज सागर कोटकर गजापूर विशालगड या संघाकडनं खेळणारा हा खेळाडू आज मात्र जबरदस्त कामगिरीच्या माध्यमातून आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय. फटका बसलाय. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जेल आणि संपलाय. फलंदाज प्रवीण कांबळेचा खेळ. धक्का क्रमांक मैदानामध्ये दुसरा. गोलंदाज सागर कोटकर
आज सागरची चर्चा आहे, काय गोलंदाजी राहिली आहे, महत्वाचा सामना आणि महत्वाची कामगिरी, आणि इथं आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. हा बॉल खऱ्या अर्थानं डॉट बॉल जो आपण मैदानामध्ये पाहतोय. षटक क्रमांक संपलं गेलं, एक यशस्वी षटक सागर कोटकरचं आता या ठिकाणी पूर्ण होईल, आणि या 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. 12 चेंडूचा खेळ संपला, 19 धावा धावफलकावरती आहेत. आता शेवटचे 6 बॉल असणार आहेत, आणि त्या 6 बॉलवरती किती धावा येतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा हा सामना, जो संघ जिंकणार तो संघ जाणार आहे थेट फायनल मध्ये, एक महत्वाच्या सामन्यामध्ये दाखल होणार आहे, आणि जो संघ पराभूत होणार आहे त्या संघाला नक्कीच या स्पर्धेतून थांबावं लागणार आहे, स्टॉप घ्यावा लागणार आहे. म्हणून हा महत्वाचा सामना आहे, इम्पॉर्टंट मॅच खऱ्या अर्थानं मैदानामध्ये रंगली गेली. एका दिशेने संघ तन्मय 11 तर दुसऱ्या दिशेने संघ द ग्रेट मराठा, या 2 संघामध्ये सामना आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुषार. शेवटचे हे 6 बॉल खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे असणार आहे. हे 6 बॉल समोरच्या संघावरती तुम्ही किती धाव्यांचं आव्हान, किती धाव्यांचं टार्गेट सेट करणार आहे हे सांगणार आहे. जबरदस्त बॉल, अखुऱ्या टप्प्याचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतोय. 1 बाउन्स असणार आहे. जबरदस्त अगदी वेगवान चेंडू मैदानामध्ये आहे. आता शेवटचे 5 बॉल असणार आहे, आणि किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा मैदानामध्ये चला दुसरा देखील बॉल आपण पाहतो मैदानामध्ये, डॉट आहे. चला वेळ वाचवायचा आहे. इथं आपण पाहतो मैदानामध्ये फटका बसलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित. ओहो हो, अंतिम क्षणी झेल तर सुटलाय. तोपर्यंत घेतल्या गेल्या 2 धावा, आणि या 2च्या मदतीने आपण पाहतो धावफलकावरती धावा देखील वाढतायत. 21 धावा, 21 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3रं षटक, 3 चेंडू आतापर्यंत फेकलेच. ओहो हो, इथं मात्र नो बॉल असणार आहे. यस, नो बॉल. आणि आता गोलंदाजाला फ्री हिटचा सामना करावा लागणार आहे. फलंदाजासाठी फ्री हिटची संधी उपलब्ध झाली आहे. ओ, इथं मैदानामध्ये सरळ बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा आडवा बॅट चेंडू खेळून काढला, क्रॉस बॅट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडासा फंबल, दबाव, दडपण आपण पाहतो. सेमीफायनलची मॅच आहे, दबाव दडपण नक्की असणार आहे. पुन्हा एकदा 2, आणि या 2च्या मदतीने धावफलकावरची धावा देखील वाढतायत. 30 धावा ज्या नोंदवल्या गेल्यात. अगदी शेवटच्या षटकातील अगदी अखेरचा चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. धावफलकावरची धावा 30 धावा. हो, मैदानामध्ये आपण पाहतोय बॅट वरती आला नाही, परंतु एक छोटी धाव मैदानामध्ये पाहायला भेटली. सिंगल तर आली, दुसऱ्या देखील धावेचा प्रयत्न केला गेला आहे, आणि मैदानामध्ये सिंगल धावच असणार. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी आपण पाहतो फलंदाजाला धाव बाद केला. लेग वाईजचे आपण पाहतोय सिंगल, आणि या सिंगलच्या मदतीने धावफलकावरची धावा 31 धावा. पहिला डाव मैदानामध्ये संपला. द ग्रेट मराठा या संघाने बनवल्या 31 धावा. तर विजयासाठी आव्हान ठेवण्यात आलंय तन्मय 11 या संघासमोर 32 धावेंचं. मी मात्र पुन्हा एकदा आमंत्रित करतो कॉम्बॉक्स मध्ये राज कस्तुरे सरांना. या सर, आपलं स्वागत आहे. यापुढील 3 षटक आपल्या आवाजातून संपूर्ण प्रेक्षकांना या ठिकाणी संबोधित करायचं आहे.
हॅलो. हॅलो. धन्यवाद. या अगोदरच्या सामन्याची कहाणी आपण ज्यांच्या सुमधुर वाणीतून ऐकल्यात ते हर्ष पवार सरांच्या वाणीतून आपण ऐकली. विद्यमान सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. द ग्रेट मराठा विपक्ष तन्मय 11 दरम्यान आपण पाहतोय. फर्स्ट हाफ नंतर आपणाला द ग्रेट मराठा संघाने 18 चेंडूमध्ये 32 धावा उभारल्या, 31 धावा उभारल्या, 32चं टार्गेट सेट केलंय. आणि आता मात्र तन्मय 11 संघाला जिंकण्यासाठी 18-32चं समीकरण आहे. प्लीज जरा विनंती आहे, पंचांनाही विनंती आहे, सामना स्पीडअप घ्या. अजिबात विलंब लावू नका प्लीज, कृपया विनंती आहे. तन्मय 11 संघाचे स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते नितीन पाटील. आणि तुषार जाधव आणि नितीन पाटील आपणाला पाहायला मिळतील. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय नितीन पाटील. छोटा पॅक बडा धमाका. पहिल्या चेंडूवरती प्रहार मिसफिल्ड फेस कम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि पहिल्या चेंडूवरती चेंडू फरार. धावा मिळतील 4-4-4. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय प्रवीण कांबळे. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 6, म्हणजे 2 चेंडूवरती 10 धावा आलेल्या आहेत. अजूनही रिक्वायर्ड आपल्याला 22 धावा बनवाव्या लागतील. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 16. मित्रांनो स्पीडअप करा. पुन्हा एकदा चेंडूवरती नितीन ब्रँडेड फटका, पाटलांचा क्लास दाखवणारा हा फटका आपण पाहतोय. चेंडू सीमा पार येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. मात्र लाजवाब फटकेबाजी आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या.
पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने दिशाहीन करणारा फटका चेंडू जातो सीमापार आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार. मध्यमवर्गीय कुटुंबियातील सामान्य (9+1) एकूण 2 धावा मिळतील. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 22. जिंकण्यासाठी मात्र अवघ्या आपणाला धावा पाहायला मिळतील 10 धावा. चांगले व्हेरिएशन पाहायला मिळालं. गोलंदाजीमध्ये चांगले उत्तम दर्जाचं स्पेल हाताळताना आपणाला पाहायला मिळाला. प्रवीण कांबळे यांचं उत्तम दर्जाची गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 24 धावा. जिंकण्यासाठी आपणाला 8 धावा बनवाव्या लागतील तन्मय 11 संघाला. पहिल्या षटका अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 1 बाउन्सचा कॉल आहे. थर्ड अंपायरचा कॉल आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. डॉट चेंडू आणि पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 25. शेवटचे 12 आणि बनवायचे आहेत 7 धावा. 12-7 समीकरण आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सी बाबार येतोय दर्जेदार चौकार. आणि नितीन पाटीलचं मात्र कौतुक करावं. तन्मय 11 संघाचा संगणक सांगितलं होतं सुरुवातीला थोडस मनामध्ये भय आहे, परंतु फायनल मध्ये जाईल त्यासाठी परिकष्ट लावलेली पणाला आपल्याला पाहायला मिळाली. नितीन पाटील छोटा बॅग बडा धमाका
या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नितीन पाटील सामनावीराचा मानकरी आपणाला पाहायला मिळतोय आणि एक्स्ट्रीम स्पोर्ट्स